मराठा आरक्षणावरील स्थगिती उठून आरक्षण कायम राहील अशी अपेक्षा मराठा समाजाची होती। मात्र गायकवाड समितीचा अहवालच नाकारत आरक्षणाचा कायदाच सुप्रीम कोर्टाने रद्द केला। त्यामुळे मराठा समाजाच्या लढ्यालाच धक्का लागलेला आहे। आता मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे आरक्षणाच्या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे। पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द। मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारला विनंती। छप्पन्नच्या वर महाराष्ट्रभर मोर्चे आणि 50हून अधिक मराठा तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून दिलेलं बलिदान। हे सारं करून जे मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळालं होतं ते सुप्रीम कोर्टानं अखेर रद्द केलंय। त्यामुळे मराठा समाजाला सर्वात मोठा झटका बसलाय। मराठा आरक्षण रद्द करताना 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं नेमकं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूयात। आरक्षणाची मर्यादा 50% अधिक वाढवता येणार नाही। आणीबाणीची स्थिती सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली होती। हे नियमांचं उल्लंघन होतं, पण परिस्थिती तशी नव्हती असं घटनापीठाचं म्हणणं आहे। 50% अधिक आरक्षण का द्यावं याबाबत गायकवाड समितीनंही काहीच स्पष्ट केलं नव्हतं। गायकवाड समितीच्या अहवालात त्याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आलेला नव्हता। मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ठरवण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं समानतेच्या तत्वांचं उल्लंघन केलंय। आरक्षणाची मर्यादा 50% अधिक देण्यासाठी इंदिरा साहनी प्रकरणाचं पुनर्परीक्षण करण्याची गरज नाही असं जस्टिस अशोक भूषण यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात अगोदर तर ही जी काही रणनीती करायला पाहिजे होती सरकारच्या वतीने, आम्ही वारंवार सांगत होतो की ABCD प्लॅन त्या ठिकाणी तयार करावा। टाईम फ्रेममध्ये कामं न झाल्यामुळे, ॲक्शन्स न घेतल्यामुळे याला एक मागे एक वेगवेगळे वळण लागत गेले आणि त्याचा परिणाम आज या ठिकाणी भोगावा लागतो। गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला कोणीच विरोध केला नाही किंवा कोणीच त्यांच्यासमोर कसं बोललो नाही। म्हणजे हा काय एकतर्फी रिपोर्ट आहे का? सगळी प्रोसेस फॉलो करून तयार केलेला हा रिपोर्ट होता। दुर्दैवाने आपण सर्वोच्च न्यायालयाला ते योग्य प्रकारे पटवू शकलो नाही। 50% वरचं आरक्षण देता येणार नाही असं सांगून हे आरक्षण रद्दबातल केलं। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं असलं तरी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय। मराठा आरक्षणानुसार 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश वैध राहतील। सुप्रीम कोर्टाचा निकाल जसा मराठा समाजासाठी झटका आहे तसा जबर धक्का महाविकास आघाडी आणि या सरकारचं नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंना बसलाय। आता मुख्यमंत्र्यांनीही मराठा आरक्षणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींना विनंती केली आहे। राज्याच्या विधिमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखानं घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयानं वरवंटा फिरवलाय। काय तर म्हणे महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही। गायकवाड समितीच्या शिफारसींबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयासही सर्वोच्च न्यायालयानं केराची टोपली दाखवली। महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे आणि सरकार हे लोकांचा आवाज आहे। मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पीडित वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारनं हा निर्णय घेतला। आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितलं गेलं। हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालं। आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे। त्याआधी शहाबानो प्रकरण, ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात तसंच 370 कलम काढण्यासंदर्भात केंद्रानं तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली आहेच, यासाठी घटनेतही बदल केलेत। आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी। या निमित्तानं कुणी महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये। जनतेनं उगाच डोकी भडकावून घेऊ नयेत। मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरूच राहील।
सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्य सरकारच्या नजरा केंद्रीय मागासवर्ग आयोग आणि पंतप्रधान तसंच राष्ट्रपतींकडे आहेत. तसा प्लॅन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनीही बोलून दाखवलाय. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही समजा उणिवा असतील त्या निश्चित दूर केल्या जातील. मागच्या सरकारच्या काळामध्ये ज्या काही उणिवा ठेवल्या असतील, राहिल्या असतील, त्या आम्ही दूर करू आणि त्या दूर करून आमचा अहवाल मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाला एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्स कशा आहेत हे सिद्ध करून तो आम्ही अहवाल केंद्राकडे पाठवू. तो अहवाल केंद्राच्या बॅकवर्ड कमिशननी पाहावा, त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि बॅकवर्ड कमिशन निर्णयानंतर मग राष्ट्रपतींच्या तिकडे तो जाईल अंतिम होण्याकरता. आमच्याकडून शिफारस करून आम्ही केंद्राचं जे काही कमिशन राहील याच्यामध्ये त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे, कारण की सुप्रीम कोर्टच आज म्हणतंय की हे सगळे अधिकार आता केंद्राकडे आहेत, तर आम्ही केंद्राला पाठवून देऊ, त्यांनी तो निर्णय घ्यावा. तर आरक्षण रद्द झाल्यानं मराठा तरुण तरुणींचं झालेलं नुकसान राज्य सरकार भरून देईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय. देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा 50% पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणं हे आकलना पलीकडचं आहे. मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी, ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल अशी आमची खात्री होती. सर्वोच्च न्यायालयानं जे नाकारलं त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी राज्य सरकारला जे शक्य आहे ते सर्व केलं जाईल. मराठा बांधवांच्या मनातील अन्यायाची भावना दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करेल. आता मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडे विनंती करणार असल्याचं राज्य सरकार म्हणतंय. सध्याच्या निर्णयावरून सरकारकडचा पर्याय पाहिला तर सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका आणि दुरुस्ती याचिका सरकारला दाखल करता येईल. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी राज्य सरकार किंवा यामध्ये असलेले सगळे रिस्पॉन्डंट कोणी पण करू शकतात. त्यांना तो कायदेशीर अधिकार आहे. याच न्यायाधीशांसमोर, हे 5 न्यायाधीश ज्यांनी हे मराठा आरक्षण रद्द ठरवलेलं आहे, त्यांच्यासमोरच ही याचिकाची सुनावणी होते आणि त्याच्यामध्ये जर दखल घेण्यायोग्य काही मुद्दा आहे की कायद्याची त्रुटी राहिलेली आहे किंवा महत्त्वाची वस्तुस्थिती दुर्लक्षित झालेली आहे हे जर कोर्टाच्या लक्षात आणून देण्यात आलं तरच ते त्याची दखल घेत असतात. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा समाजाचा हिरमोड झालाय. मात्र असं असलं तरी अजून लढाई संपलेली नाही. पुन्हा नवे मार्ग शोधून आरक्षण कसं मिळवता येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा धिक्कार असो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.